जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्यासाठी आत्ताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। थकीत वेतन देयके आणि 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या हप्त्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे हे परिपत्रक, काय आहे ते आदेश आणि याचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी हिताच्या, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी निर्गमित झालेले हे महत्त्वपूर्ण असे आदेश आहेत। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन देयके आणि 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या हप्त्याबाबत ही सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन काढण्याची सुविधा जी आहे ती देण्याबाबतले हे महत्त्वपूर्ण आदेश आहेत। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे, थकीत वेतन देयकाच्या बाबतीत खाजगी शाळांच्या संचालनालय स्तरावरून ज्या देयकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे, जिल्हा परिषद शाळांच्या बाबत जिल्हा स्तरावरील सक्षम प्राधिकारी जसे की गट शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी, शिक्षण अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा इत्यादी मंजुरी दिलेल्या प्रशासकीय आदेशानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षात थकीत देयके ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। अंशतः अनुदानित शाळेतील 20%, 40% अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा, याच आर्थिक वर्षामध्ये सदर टप्पा वाढ झाला व या वाढीव टप्प्याचा फरक अदा करण्याचे बाकी असल्यास अदा देय फरक ऑनलाईनमधून अदा करताना प्रलंबित थकीत देयकेप्रमाणे गृहीत धरून हा फरक अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी। आणि त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनधारक जे आहेत त्यांना 7व्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता व इतर थकीत देयके शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईनमधून अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी। त्याचबरोबर ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनाची अनुज्ञेय थकबाकी अदा करताना पूर्व तपासणीच्या अभावी काही थकबाकी चुकीनं परिगणना झाल्यास अशा प्रकरणात शालार्थ प्रणालीमध्ये ही सुविधा जी आहे ती DDO 1 ला देण्याबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातले हे महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आलेले आहेत। आणि त्याचबरोबर शासन निर्णय दिनांक 4/11/2024 नुसार 23 नुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्यांचं प्रदान स्टेट बँक ऑफ इंडिया CMP प्रोसेस आणि ई-कुबेर प्रणालीमार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची आदेश जे आहे ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळं राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत, जे सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांना थकीत वेतन देयके त्याचबरोबर 7व्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, तिसरा हप्ता हा जानेवारी आणि फेब्रुवारीच्या पगारासोबत मिळणार आहे। आणि या आर्थिक वर्षात जे हप्ते मंजूर आहेत 2023-24 या वर्षात त्या हप्त्यांची जी रक्कम आहे ती या 2 महिन्याच्या पगारासोबत सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना मिळणार आहे। त्यामुळं ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।